आई, तू या घरात फुकट जेवतेस आणि राहतेस. 22 लाखांचे दागिने देऊनही पोराने जेवताना आईचा अपमान केला. पण दुसऱ्या दिवशी आईने असा गेम फिरवला की करोडपती लेकाने थेट आईचे पाय धरले. नागपूर शहरात राहणाऱ्या 22 वर्षाच्या अंजनाताई एका शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या पतीचे खूप आधी निधन झाले होते. अंजनाताईंनी एकटीने स्वतःच्या अंगावर खस्ता खाऊन आपल्या एकुलता एक मुलगा सूरजला MBA शिकवलं होतं. सूरजला स्वतःचा ऑरेंज एक्सपोर्ट आणि कोल्ड स्टोरेजचा मोठा बिझनेस सुरू करायचा होता. पण बँकेकडून पुरेसे कर्ज मिळत नव्हते. मुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून अंजनाताईंनी स्वतःच्या रिटायरमेंटचे 30 लाख रुपये आणि स्वतःच्या अंगावरचे 22 लाखांचे दागिने विकून सूरजच्या हातात दिले. वर्धा रोडवर सूरजचा बिझनेस थाटात सुरू झाला. त्याची बायको मिनल, तिलाही नवऱ्याच्या ह्या यशावर भयंकर गर्व झाला होता. तो अपमानाचा प्रसंग आणि अण्णावरून काढलेली लायकी. बिझनेसला 2 वर्ष पूर्ण झाली. सूरजला आता बिझनेस वाढवण्यासाठी आणि नवीन ट्रक घेण्यासाठी आणखी पैशांची गरज होती. त्याची नजर अंजनाताईंच्या पोस्ट ऑफिसमध्ये असलेल्या शेवटच्या 25 लाखांच्या फिक्स डिपॉझिटवर होती. ही FD अंजनाताईंनी म्हातारपणाच्या आजारपणासाठी आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी ठेवली होती. रविवारी रात्री डायनिंग टेबलवर जेवण करत असताना सूरजने विषय काढला. आई, मला ते तुझे पोस्टातले 25 लाख रुपये दे. मला बिझनेस वाढवायचा आहे. अंजनाताई शांतपणे म्हणाल्या, बाळा, मी माझं सर्वस्व तुला दिलंय. आता तेवढे 25 लाख माझ्या म्हातारपणाची काठी आहेत. उद्या मला दवाखाना लागला तर मी कुणापुढे हात पसरवू? ते पैसे मी मोडणार नाही. नकाराचा शब्द ऐकताच सूरजचा अहंकार दुखावला. जेवणाच्या ताटावरून तो संतापाने उठला आणि दात ओठ खात ओरडला, अरे कसलं म्हातारपण आणि कसला दवाखाना? इथे आम्ही तुला पाळतोय ना? आई, तू या घरात फुकट राहतेस आणि फुकट खातेस. माझ्या पैशांवर जगतेस तू. माझा बिझनेस वाढतोय पण तुझे पैसे तुझ्याने सुटत नाहीत. फुकटचं खायला मात्र चालतं तुला. सून मिनल बाजूला उभी राहून हसत होती. ज्या आईने स्वतःचे मंगळसूत्र विकून पोराचा बिझनेस उभा केला, तिलाच आज पोरगा अण्णावरून फुकटी म्हणत होता. अंजनाताईंच्या काळजाचे 1000 तुकडे झाले. डोळ्यातून पाणी आलं, पण त्या एकही शब्द बोलल्या नाही. त्यांनी निमूटपणे स्वतःच्या ताटातला घास तिथेच सोडला. हात धुतले आणि त्या शांतपणे आपल्या खोलीत जाऊन झोपल्या. तो सत्याचा स्फोट आणि आईचा स्वाभिमानी प्रहार. सूरजला वाटले आई म्हातारी आहे, 2 दिवस रडेल आणि गप्प राहीन. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सूरज ऑफिसला जाण्यापूर्वीच अंजनाताई घरातून बाहेर पडल्या होत्या. दुपारी 2 वाजता सूरज त्याच्या वर्धा रोडच्या कॅबिनमध्ये बसला होता. तेवढ्यात त्याचा मॅनेजर धावत आला. सर, बँकेने आपले सर्व अकाउंट फ्रीज केले आहेत आणि आपल्या कोल्ड स्टोरेजच्या गेटवर कोर्टाची नोटीस लागली आहे. सूरजच्या पायाखालची जमीन सरकली. तो पळत गेटवर आला. तिथे एक नोटीस चिटकवली होती आणि समोर त्याचे वकील उभे होते. सूरजने विचारलं, हे काय आहे? वकील कडक आवाजात म्हणाले, सूरज, ज्या अर्धा एकर जागेवर तू हे ऑफिस आणि कोल्ड स्टोरेज उभं केलंय ना, ती जागा तुझ्या आईच्या नावावर आहे. मुलाचा बिझनेस म्हणून तिने तुला ती जागा गेल्या 3 वर्षापासून फुकट वापरायला दिली होती. आज सकाळी तुझ्या आईने स्वतः इथे येऊन बँकेचं ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC रद्द केलंय आणि तुला 15 दिवसात ही जागा रिकामी करण्याची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसंच गेल्या 3 वर्षाचं या कमर्शियल जागेचं भाडं जे 36 लाख रुपये होतं, ते तू न भरल्यामुळे तुझ्यावर केस ठोकली आहे. मुलाच्या अहंकाराचा चक्काचूर झाला. तो गुडघ्यांवर टेकून बसला. सूरजचा श्वास अक्षरशः कोंडला गेला होता. बँकेचे अकाउंट फ्रीज झाल्यामुळे त्याचे परदेशात जाणारे कंटेनर्स थांबले होते. आईने एका झटक्यात त्याचा करोडोंचा बिझनेस रस्त्यावर आणून ठेवला होता. सूरज वेड्यासारखा गाडी चालवत घरी आला. घरात अंजनाताई त्यांची बॅग भरत होत्या. सूरज धावत गेला आणि त्याने थेट अंजनाताईंच्या पायावर लोळण घेतली. तो ओक्साबोक्सी रडू लागला, आई, मला माफ कर. माझा बिझनेस बुडेल ग. मी रागाच्या भरात बोलून गेलो. ती नोटीस मागे घे आई. मी तुझे पाय धरतो. अंजनाताईंनी अत्यंत निष्ठुरपणे आपले पाय मागे घेतले. त्यांच्या चेहऱ्यावर कालची ती लाचारी नव्हती, तर एका स्वाभिमानी स्त्रीचा तेज होता. त्या म्हणाल्या, सूरज, तू काल मला म्हणालास ना की मी तुझ्या घरात फुकट खाते?
बाळा, मी शिक्षिका आहे. फुकटचं खाणं माझ्या रक्तातच नाही रे. तुझ्या या कोल्ड स्टोरेजच्या जागेचं 3 वर्षाचं भाडं 36 लाख रुपये होतं. मी काल रात्री हिशोब केला. मी तुझ्या घरात जेवलेल्या अन्नाची आणि राहिलेल्या जागेची किंमत त्यातून वजा केली ना, तर तूच माझा कर्जदार निघतोस. माझा हिशोब आज चुकता झाला. ज्या आईने तुला जन्म दिला, तिला 2 घासांसाठी फुकटी ठरवणाऱ्या पोराच्या घरात मला 1 सेकंदही राहायचं नाही. आता तो तुझा बिझनेस आणि ती तुझी बँक तूच बघ. मी माझा मार्ग मोकळा केलाय. अंजनाताईंनी स्वतःची बॅग उचलली आणि ताठ मानेने त्या घरातून कायमच्या बाहेर पडल्या. सूरज आणि त्याची बायको मिनल रस्त्यावर उभं राहून रडत होत्या. करोडोंचा बिझनेस करणारा पोरगा आज एका म्हाताऱ्या आईच्या स्वाभिमानासमोर कायमचा भिकारी झाला होता. आई वडिलांना 2 घास खायला देताना त्यांना फुकट्यासारखं राहतात असं म्हणून टोमणे मारणाऱ्या आजच्या पिढीच्या काळजात होल पाडणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि हाईप करायलासुद्धा विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.